निर्णय मी नेहमी चुकीचेच निर्णय घेतले अगं. टू बी व्हेरी फ्रँक. काहीतरी बरोबर कसं असतं, आपण नेहमी बरोबर करण्याच्या दृष्टीनेच सगळं करत असतो. परत घेते. आपण सगळं बरोबर होण्याच्या हेतूनीच सगळं करत असतो. हं, पण ते जेव्हा त्याचे परिणाम चुकीचे होतात, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की आपलं चुकलंय. हं, हं. सो मी जे काही केलं ना, ते बरोबर करण्याच्या दृष्टीनेच सगळं केलं, की इथून आपलं सगळं नीट होईल. इथून आपलं सगळं व्यवस्थित हे करूया किंवा मुंबईत येणं हा हा माझा सर्वात मोठा काय म्हणतो त्याला एक अ, कायदेशीर मार्ग नव्हता. मी पद्धतीने मुंबईत आले. असा कायदेशीर मार्ग नव्हताच ना तो. सुटला आणि बाण सुटला आणि निघाले असं झालं ना ते. सो आता तेच वाटतं, की कदाचित वेगळ्या मार्गाने काहीतरी करता आलं असतं किंवा काहीतरी वेगळं केलं असतं अजून. पण नाही, असं नसतं. डेस्टिनीमध्ये ज्या गोष्टी ज्या पद्धतीने ठरायच्या असतात ना, ज्या पद्धतीने तुम्हाला फटके पडायचे असतात, ते पडून राहतात. मग ते तुम्ही कितीही चांगलं करायचा प्रयत्न करा, त्याचा परिणाम तो व्हायचा तो होऊन राहतो. हं. आपण कितीही म्हणलं ना, की नाही, आपण हे असं करून दाखवू आपण, ते नाही होत. आपण आपण चांगलं करायच्या हेतूनच सगळं करत असतो. पण जेव्हा गोष्टी आपल्या अ, आपल्या बाजूने होत नाही किंवा जेव्हा हं. गोष्टी चुकीच्या व्हायला लागतात, तेव्हा आपण त्या गोष्टी सोडून देतो. बरोबर. सो तेव्हा आपल्याला वाटतं, की हां, ही आपली चूक होती. आपण नको करायला पाहिजे होतं हे. हं, पण जर आता मी असा विचार केला, की मी मुंबईला नसतेच आले, तर हं. ती पण एक वेगळी बाजू आहे. हा विचार करून जर आपल्याला असं वाटतं, की आपल्या निर्णयावर पछतावा करायचा म्हणलं आणि आपण म्हटलं, की आपल्याला करायचंच नाही किंवा आपण नसतंच केलं, हं. तर मी मुंबईतच नसते आले. नसते आले तर काय केलं असतं मी? कुठेतरी कोणाशी तरी लग्न केलं असतं. कोणाशी तर केलंच असतं ना, हं. बरोबर? कोणीतरी XYZ कोणीतरी असताच. कोणीतरी आयुष्यात आलाच असता. आई-वडिलांनी जबरदस्ती लावलं असतं किंवा XYZ काय-काय केलं असतं. कोणाशी तरी लग्न केलंच असतं. कोणाशी लग्न करून त्याची 2-3 मुलं सांभाळलीच असती. 1 नाही 2 मुलं तर सांभाळलीच असती. आणि तोच चांगला निघाला नसता तर, बरोबर? बरोबर. सो ह्या गोष्टी जर आणि तरच्या आहेत सगळ्या. आपण त्याचा परिणाम जेव्हा चुकीचा होतो, जेव्हा परिणाम आपण ठरवलेल्यानुसार होत नाही, तेव्हा ती गोष्ट चुकते. मग ती आपण चुकीची ग्राह्य धरतो. पण ती जर योग्य असेल, ती जर योग्य मार्गाने जर गेली, तेव्हा आपण कसे बरोबर होतो, हे हं. आपणच आवडीने सांगतो ना. बरोबर. आपणच प्राउडली सांगतो, की मी हे असं केल्यामुळे असं झालं. सो हे आपलंच अझम्पशन असतं. आपणच ठरवतो ह्या गोष्टी. असं आहे. निर्णय जे घ्यायचे ते त्याचे परिणामावरती ठरतं. त्या क्षणाला ते बरोबर असतात. आपल्याला त्या बरोबर क्षणाला वाटतात. आपल्याला वाटतात बरोबर, की हे हं. बरोबर आहे. नंतर काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर ते चुकीचे साबित होतात. असं बरोबर. आहे. मला सांग असं बऱ्याचदा होतं कलाकारांच्या बाबतीत अनेकदा असं घडत असेल, की एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडतेय पण तुम्हाला परफॉर्म करायचंय. तुम्हाला गायचंय, तुम्हाला ते इमोशन्स त्याच पद्धतीने द्यायचेत. कला ॲक्टरच्या बाबतीत त्या ह्याने असेल, गायकाच्या बाबतीत त्या बाजूने. तुझ्या बाबतीत असं कधी घडलंय, की आयुष्यात काहीतरी घडून गेलंय, पण तुला ते परफॉर्म करायचंय. तुला ते त्याच इंटेन्सिटीने गायचंय. तुला तोच भाव पोहोचवायचा तुला ते जे आहे डोक्यात ते सगळं बाजूला ठेवायचंय. असं जर घडलं असेल, तर हे किती जड जातं किंवा हे तू कशा पद्धतीने केलंयस असा प्रसंग आलाय आयुष्यात असे तर? तर खूप प्रसंग आहेत माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे जास्तीत जास्त जर कमाल किमान म्हणाल ना, तर कमाल तेच आहेत. त्याचं पारडं मोठं आहे. असे इतके प्रसंग आले माझ्या आयुष्यामध्ये, की ज्या वेळेला मी स्टेजवरती उभी आहे आणि मला आत्ता गायचं आहे. असं असे प्रसंग खूप आले. माझी मुलगी जी होती, ती आय थिंक 6 महिन्याची की वर्षाची होती. 1 वर्षाची होती. 1 वर्षाची होती आणि तिला 106 ताप आला एक दिवशी. सो
आय यूज टू बेग मनी फॉर हॉस्पिटल आणि सगळ्या गोष्टींसाठी माझ्याच घरामध्ये. जे काय मी कमवत होते त्याच्यावरती माझा काय हक्क नव्हता. सो आय यूज टू बेग की आय नीड मनी टू टेक हर हॉस्पिटल. सो आय हॅवंट गॉट द मनी. I got the answer, if you want to get her treat to or take her to the hospital. So मला असं उत्तर मिळालं की मला माझ्याकडे पैसे नाहीत. तुला काय करायचं, न्यायचं असेल ने, नाही न्यायचं असेल नको नेऊ. सो दॅट वॉज तिथून माझ्या आयुष्याला खरी जी 360 डिग्री म्हणतो ना आपण, की माणूस कसा स्ट्रॉंग होतो आणि कलाटणी मिळते. सो मी तिथून माझ्या बहिणीला फोन केला. तिला तिला असं सांगितलं की असं असं आहे. त्याला ताप आहे, 106 ताप आहे, खोकला आहे, खूप जास्त खोकलतीये आणि मला समजत नाहीये काय करू. माझ्याकडे रिक्षाला पण पैसे नाहीत, मी काय करू? ती मला म्हणाली, "एक काम कर तू, तिकडनं बस." ती माझी मानलेली बहीण हं. इथे माझं ओ रक्ताचं कोणीच नाही. ती माझी मानलेली बहीण. सो ती म्हणली मला की "तू एक काम कर, तू रिक्षात बस, टॅक्सीत बस आणि इथे बँड्रापर्यंत ये आणि बँड्रात आल्यानंतर मी टॅक्सीवाल्याला पैसे देते." हं. तर मी तिकडनं तिला अशीच घेतली खांद्यावरती आणि उचलली आणि हॉस्पिटलला आणली. हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टरला सांगितलं 106 ताप तिला आहे. डॉक्टर म्हणले अजून थोडा उशीर केला असता तर मुलीला ते मिरगी वगैरे येतं, त्याच्यात ओ मुलगी तुमची जाऊ शकली असती. सो एवढं निष्काळजी तुम्ही होऊ नका बाळाला घेऊन. म्हटलं सॉरी. डॉक्टर पण थोडीशी अशी मजबुरी होती असल्यामुळे मला आणता आलं नाही. सो त्यांनी लगेच तिला सगळं ते IV बिवी लागली, हं, ते हं. असं गुंडाळलं आणि तिला IV सुरू करून तिला थंड पाण्याने आधी वाईप करून घेतलं. थोडा डाऊन ताप तिचा ताप डाऊन हे केला. केलं. नंतर हं. मग तिला लगेच ॲडमिट करून घेतलं हॉस्पिटलमध्ये. ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर मीच तिच्याकडे होते. देन सारेगमचं शूटिंग चालू होतं. मला दुसऱ्या दिवशी शूटिंगला जायचं होतं. तर मी रात्रीपर्यंत थांबले आणि पहाटे शूटिंगला तिचं सगळं हे करून मी निघून गेले आणि घरी सांगून ठेवलं की इथे थोडं दिवसभर तुम्ही थांबा, शूटिंग आटपून मी येतो घरी तिच्याकडे हॉस्पिटलमध्ये. मी शूटिंगला गेले. कसं असतं आपल्या लेकराला हॉस्पिटलमध्ये ठेवून वर्षभराच्या लेकराला आपण शूटिंगला जाणं ही मुळात संकल्पनाच किती थरकाप उडवणारी आहे, भीती वाटते. काळजाला काळजाला घर करणारी आहे. काळजाला घर करणारी आहे.